शेअर बाजारात तुम्ही अशी चुकी केली आहे का की शेअर वाढला की तुम्ही लगेच विकून टाकला आणि काही महिन्यानंतर तो शेअर लगेच दुप्पट झाला, किंवा शेअर कमी होत राहिला आणि तुम्ही तसाच धरून ठेवला आणि त्यात तुम्हाला खूप मोठा तोटा झाला? तर हे कसं होत असते? शेअर कधी खरेदी करायचा, शेअर कधी विकायचा, याचे काही प्रश्न आहेत. म्हणजे शेअर आपण कधी खरेदी करावा आणि तो शेअर आपण कधी विकावा, याचे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूया, शेअर कधी खरेदी करायचा आणि शेअर कधी विकायचा. शेअर कधी खरेदी करावा? अनेक लोक सोशल मीडिया पाहून यांचं त्याचं ऐकून दुसऱ्याचा सल्ला घेऊन शेअर खरेदी करतात. पण शेअर खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. कंपनी चांगली असावी. कंपनीवर कर्ज तर नाही ना? कंपनी नफ्यात आहे का? कंपनी विक्री नफ्यात आहे का? चांगली कंपनी निवडणं ही पहिली अट आहे. 2. योग्य किमतीत खरेदी करा. कंपनीचं नाव जरी नावाजलेलं असलं पण शेअर महाग असला तर त्याच्यात आपल्याला परतावा जास्ती मिळणार नाही. म्हणून योग्य किमतीत खरेदी करा. घाई गडबड करू नका. एखादा शेअर एका दिवसाला 15 ते 20% वाढला म्हणजे तो शेअर लगेच आपण खरेदी करावा असं नाही. त्या शेअरमध्ये आपण थोडा अभ्यास करावा. ती कंपनी कशी आहे ते बघावी. ती कंपनी, त्या कंपनीचं ध्येय, त्या कंपनीचं उद्दिष्ट काय आहे हे बघावं आणि मगच तो शेअर खरेदी करावा. घाई गडबडीत आपण नुकसान करून बसतो. 4. SIP किंवा टप्प्याटप्प्यात गुंतवणूक करा. म्हणजे तुम्ही जे पैसे टप्प्याटप्प्यात गुंतवले तर तुम्हाला तोटा कमी असतो. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही एकाच दिवशी पैसे सर्व गुंतवले तर तुम्हाला कदाचित तोटा होऊ शकतो, पण टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवले तर तुम्हाला कदाचित नफा हा होऊ शकतो किंवा तोटा होण्याचे कमी चान्सेस असतात. आणि नंबर 5, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचं ऐका. सोशल मीडिया, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इकून आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वतःचा अभ्यास करा. स्वतःचं उद्दिष्ट काय आहे हे विचार करा आणि मगच त्या कंपनीत तुम्ही खरेदी करा. आता आपण शेअर खरेदी कधी करावा हे बघितलं. आता बघू शेअर कधी आपण विकावा. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की शेअर कधी विकावा. 1. तुमचं उद्दिष्ट पूर्ण झालं असेल तर तुम्ही शेअर विकू शकता. म्हणजे दीर्घकालीन तुम्हाला निर्णय घेतलाय, दीर्घकालीन तुम्हाला संपत्ती साचवायची आहे आणि तो तुमचा उद्दिष्ट पूर्ण झाला आहे तर तुम्ही शेअर विकण्याचा विचार करू शकता. 2. कंपनीचे मूलभूत गुण जर बिघडले तर तुम्ही विचार करू शकता. म्हणजे कंपनीवर कर्ज होत आहे का, कंपनी नफा कमी येत आहे का, किंवा कंपनीवर झालेलं कर्ज कंपनी रिटर्न देत आहे का, हा जर विचार येत असेल किंवा कंपनी ही लॉस मध्ये येत असेल तर तुम्ही शेअर विकून मोकळे होऊ शकता. म्हणजे शेअर विकून तुम्ही तो लॉस कमी होण्याऐवजी लॉस तुमचा जो जितकं प्रॉफिट आहे तितकं काढून घ्यायचं आणि शांत बसायचं. 3. पैशांची गरज असेल, जर तुम्हाला दुसऱ्या बँकेकडून व्याजाने पैसे घेण्याऐवजी तुमचे जे शेअर आहेत ते विकलेले कधीही बरे. म्हणजे तुमचे शेअर वाढतील, येणाऱ्या काळात ते पैसे वाढतील, पण आता तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमचे जे शेअर आहेत ते तुम्ही विकू शकता. 4. पोर्टफोलिओ संतुलित करा. म्हणजे तुम्ही एखादा शेअर खरेदी केला आहे आणि तो खूपच पटीने वाढला आहे तर त्या शेअर मधले काही शेअर विकून तुम्ही दुसऱ्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ हा संतुलित राहील. आता पाहूयात स्टॉप लॉस म्हणजे काय. स्टॉप लॉस म्हणजे तोटा मर्यादित ठेवण्याची आधीच ठरवलेली रक्कम. म्हणजे तुम्हाला तोटा किती होऊ शकतो हे तुम्ही आधीच रकमेत ठरवलेलं आहे, म्हणून त्यामध्ये तुम्हाला जास्ती तोटा होत नाही. काही गोल्डन रूल्स म्हणजे चांगली कंपनी निवडा, चांगले शेअर खरेदी करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्य राखा. धैर्य राखून तुम्ही ते काम करा. नवीन शिकणाऱ्यांनी काही चुका करू नये. कोणत्या चुका करू नये? दुसऱ्यांचा सल्ला घेणे बंद करावे. दुसऱ्यांचा सल्ला घेऊन आपण शेअर खरेदी करावाच नाही असा विचार करावा. म्हणजे दुसऱ्यांनी सल्ला दिला म्हणजे आपण शेअर खरेदीच करावा असं नाही. स्वतःवर विश्वास ठेवणे, त्या कंपनीचा अभ्यास करणे, ती कंपनी नफ्यात आहे का तोट्यात आहे, त्या कंपनीचं येणाऱ्या काळात उद्दिष्ट काय आहे आणि आपलं उद्दिष्ट काय आहे हे आपण स्वतःचा अभ्यास करावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. स्वतः अभ्यास करूनच आपण तो शेअर खरेदी करावा. मित्रांनो, शेअर घेऊन आपण लगेच श्रीमंत होऊ शकतो असं नाही, पण दीर्घकालीन आपण विचार केला, दीर्घकालीन आपण त्याच्यावर अभ्यास केला, चांगली कंपनी निवडली, चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी केली, योग्य पोर्टफोलिओ ठेवला, योग्य वेळेत आपण जर ते खरेदी केली तर येणाऱ्या काळात आपलं दीर्घकालीन जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होऊ शकतं. पण इतरांच्या सल्ल्यावर जर आपण वागलो, इतरांच्या सल्ल्यानुसार आपण जर काम केले, आपण जर घाई गडबडीत जर काम केले तर कदाचित आपल्याला शेअर बाजार काय आहे हे समजलं नाही असं आपण गृहीत धरू.
मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्या मित्राला ह्या व्हिडिओची गरज आहे त्याला हा व्हिडिओ पाठवा. मित्रांनो, फायनान्स आणि बिझनेस रिलेटेड चॅनल आपलं कसं ग्रो करत आहे किंवा या चॅनलमध्ये आपल्याला व्हिडिओ आवडत आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुम्ही शेअर कसे खरेदी करता व कसे विकता हे सांगा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.